लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। पार्टीनिमित्त पार्थ आणि काव्याच्या नात्याला सुद्धा मिळणार नवीन दिशा, तर दुसऱ्या बाजूला रात्री जीवा नंदिनीमध्ये जे काही घडलं होतं ते सगळं आठवल्यानंतर आता नंदिनी ही धनंजयला न जुमानता पुन्हा एकदा जीवाबरोबर देशमुख निवासमध्ये करणार गृहप्रवेश। आता नेमकं काय घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की नंदिनी ही खूपच जास्त दारू प्यायलेली आहे आणि त्यानंतर आता नंदिनीला कसलंही भान उरलेलं नाही आहे, कसलंही तारतम्य उरलेलं नाही आहे आणि त्यामुळे आता नंदिनी ही जीवाच्या खूपच जास्त जवळ आलेली असते। दरम्यान जीवा नंदिनीला सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो की नंदिनी तुझं भान हरपतेयस, तू चुकतेयस, पण नंदिनी ही म्हणत असते नाही, मी जे करते तेच बरोबर आहे। आणि मग नंदिनी ही जीवाच्या खूपच जास्त जवळ येते। बघता बघता जीवा आणि नंदिनी एकमेकांमध्ये मिसळून जातात, एकरूप होतात, त्यांच्यामध्ये रोमॅन्स झालेला असतो। त्यानंतर मग आता जीवा हा नंदिनीच्या अंगावरती हात ठेवून विचार करत असतो, चला आज जे काही घडलं त्यानंतर नंदिनी माझ्याबरोबर पुन्हा घरी यायला तयार होईल याची मला शाश्वती वाटते। नंदिनी आता स्वतःच्या तोंडाने म्हणाली आहे की माझ्याशिवाय तिलासुद्धा करमत नाही, म्हणजे नक्कीच उद्या जेव्हा आमच्या व्रताचे 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा नंदिनी माझ्याबरोबर घरी येईल। वा वा वा, सगळं कसं अगदी माझ्या मनाप्रमाणे फर्स्ट क्लास घडतं आहे। जीवा, अरे तू नंदिनीला 21 दिवसात मनवायचं ठरवलं होतंस आणि बघ सगळं अगदी तुझ्या मनाप्रमाणे घडलंसुद्धा। या 21 दिवसात तू नंदिनीला मनवून दाखवलंयस। आता उद्या मी नंदिनीला घेऊन पुन्हा एकदा आमच्या घरी जाणार, आमचं घर, आमची खोली, आमच्या वस्तू सगळं काही वाट बघतायत असा विचार करून रात्रीचा आता जीवा झोपतो आणि आता जेव्हा सकाळी तो उठतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नंदिनी त्याच्या आजूबाजूला नाही आहे। मग आता जीवा हा लगेचच नंदिनी कुठे गेली म्हणून नंदिनीला बघू लागतो आणि मग तो विचार करतो की अरे हां, आता आम्हाला दोघांनाही घरी परत जायचं आहे म्हटल्यावर नंदिनीला पॅकिंग करायची असेल, त्यामुळे ती पॅकिंग करायला सकाळी लवकर उठून बाहेर गेली असेल। जाऊ दे सोड, मी सुद्धा पटपट माझं आवरून घेतो आणि मग जीवा लगेचच पॅकिंग करायला सुरुवात करतो आणि आता तो म्हणत असतो की चला आता लवकरात लवकर मी आणि नंदिनी पुन्हा एकदा आमच्या घरी जाणार। आणि मग आता तो पॅकिंग वगैरे करतो आणि नंदिनीला घेण्यासाठी तिच्या घरात येतो। नंदिनीला माझ्याबरोबर येतेस ना, आज आपण घरी जाणार होतो ना असं म्हणतो, पण नंदिनी ही मात्र आता काहीसुद्धा बोलत नसते। नंदिनी ही गप्प राहते, ती निरुत्तर असते। आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तू काही बोलत का नाही आहेस, तू गप्प का आहेस, जायचं आहे ना आज आपल्याला घरी, चल आवरूया, निघायचं आहे पटपट। त्याबरोबर त्या ठिकाणी धनंजय येतो आणि काय रे माझ्या मुलीला कुठे घेऊन जाणार आहेस तू आणि माझी मुलगी कुठे येणार आहे तुझ्याबरोबर असं विचारतो। त्यावर मग जीवा म्हणत असतो, कुठे घेऊन चाललो आहे म्हणजे, मी नंदिनीला पुन्हा एकदा आमच्या घरी घेऊन चाललो आहे, मी आणि नंदिनी आज घरी निघून जाणार आहोत। हो ना नंदिनी, अगं सांग ना तुझ्या बाबांना आपण आजच घरी जाणार आहोत म्हणून, आठवत नाही आहे का तुला, काल रात्री तू मला म्हणालीस आपण आज घर आहोत म्हणून। त्यावर मग मात्र आता इकडे नंदिनीला आठवत असतं सगळं। ती जीवाला म्हणालेली असते, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, मला तुमच्याशिवाय नाही करमत, मला तुमच्याबरोबर घरी यायचं आहे। पण आता धनंजयमुळे ती घाबरते आणि काही बोलत नसते। धनंजय म्हणतो, अरे तिला काय विचारतोयस, तिचा बाप इथे तुझ्या समोर उभा आहे ना, तो तुला सांगतो चल जा निघ इकडनं, माझी मुलगी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही आहे, समजलं ना, चालतं हो इकडनं जीवा, नंदिनीला मी कुठेही तुझ्याबरोबर जाऊ देणार नाही आहे। आत्तापर्यंत तुझ्यामुळे तिला झाला तेवढा मनस्ताप खूप झालं ना तुझे 21 दिवस व्रताचे पूर्ण, मग आता निघ इकडनं, चल चालतं हो। त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो, कशी भाषा बोलताय तुम्ही ही सगळी बाबा, मी तुमच्याबरोबर आदराने बोलतोय आणि तसंही मी माझ्या बायकोला माझ्याबरोबर घरी चल एवढंच म्हणतोय ना। नंदिनी मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, तू माझ्याबरोबर घरी येणार आहेस का नाही नंदिनी, हो की नाही। त्याबरोबर नंदिनी ही आता मनात म्हणत असते, जीवा अहो मी कसं हो बोलू, यायचं तर खूप आहे मला तुमच्याबरोबर, पण मी तुमच्याबरोबर यायला जर हो म्हणाले तर बाबा माझ्यावरती रागवतील आणि बाबा रागवले तर मला ते नाही सहन होणार, म्हणून मला काहीच बोलता नाही येणार आहे। जीवा म्हणतो, नंदिनी उत्तर दे। नंदिनी गप्प राहते। मग जीवा हा नंदिनीकडे बघत असतो आणि म्हणतो, नंदिनी तू गप्पच राहणार आहेस का, तू काही बोलणारच नाही आहेस का, ठीक आहे
तुझी मर्जी. मिळालं मला माझं उत्तर, निघतो मी. एवढं बोलून जीवा तिकडनं बाहेर येतो आणि आता जीवा हा तिकडनं जायला निघालेला असतो. गुड्डू जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो. जीवा भैया असं नका करू असं गुड्डू सांगतो. जीवा म्हणतो नाही गुड्डू, बाद झाला आता मला इथे थांबून नाही चालणार. मला वाटलं होतं 21 दिवसात मी माझ्या बायकोचं मन वळवेन आणि माझ्या बायकोला माझ्याबरोबर अगदी आनंदाने माझ्या घरी घेऊन जाईन. पण नाही, हा सर्व माझा फक्त बालिशपणा ठरला, मूर्खपणा ठरला. मला वाटलं प्रेमात खूप ताकद असते, प्रेमात आणि युद्धात माणूस काहीही करू शकतो. पण नाही, चुकीचं होतं. आता मला नको थांबू, मला निघू देत. गुड्डू जीवाला खूप थांबवण्याचे प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे आता शारदा ही नंदिनीच्या रूममध्ये जाते आणि शारदा आता नंदिनीला विचारते, नंदिनी जावई बापू कशाबद्दल बोलत होते आणि कसलं काय घडलंय नेमकं रात्री? काय झालंय रात्री? तुमच्या दोघांमध्ये काही बोलणं झालंय का? नंदिनी बोल बरं, माझ्यापासून नजर चोरू नकोस. त्यावर मग नंदिनी शारदाला रात्री त्या दोघांमध्ये नवरा बायकोचे सगळे संबंध झाले आणि सगळं त्यांच्यामध्ये जे काही एका कपलमध्ये असतं ते सगळं झालं हे सगळं सांगते आणि म्हणत असते, रात्री आई मी दारू प्यायले होते आणि नशेच्या भरातच माझ्याकडनं सगळं होऊन गेलं आणि मी जीवाना सांगितलंही मला त्यांच्याशिवाय राहता येत नाही, करमत नाही, पण बाबांसमोर मला काहीच नाही गं बोलता येत आहे. त्यावर शारदा म्हणत असते, हे बघ नंदिनी, जर शहाणी असशील तर तू आता जीवारावांबरोबर परत निघून जाशील. तसंही आता नवरा बायकोंमध्ये जे नातं असतं ते तुमच्यामध्ये जर निर्माण झालेलं असेल तर उगाचच्या उगाच गोष्टी बळेने ताणणं हे मूर्खाचं काम आहे आणि मला वाटत नाही तू इतकी नासमज आहेस की तू उगाच बळने वाद ताणशील. राहिला प्रश्न तुझ्या बाबांचा, तर अगं तुझ्या बाबांनी लहानपणापासूनच तुला खूप प्रेमाने खूप लाडाने लहानाचं मोठं केलं आहे. त्यामुळे तुझ्या बाबतीत काहीही घडलं की ते हळवे होतात. जर तू त्यांच्याशी जाऊन बोललीस, तू त्यांना समजावलंस ना, तर कदाचित तुझे बाबा थोडेफार शांत होतील. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा गुड्डूला सांगतो, गुड्डू तू इथे मला खूप छान कंपनी दिलीस, बाकी काही मिळो अथवा ना मिळो, पण इथून मला तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची साथ मात्र जरूर मिळाली. तुला कधीही गरज लागली किंवा तुला कधी काही हवं असलं, कधी कसली मदत पाहिजे असेल ना, तर हक्काने तुझ्या या जीवा भैयाला फोन कर, मी नक्की तुझी मदत करेन. जीवाला तो म्हणतो की जीवा भैया मग नको ना सोडून जाऊ आम्हाला. त्यावर जीवा म्हणतो, नाही गुड्डू, माझी तुला साथ इथपर्यंतच होती, आता मी इथं नाही थांबू शकत. मला वाटलं होतं की मी चकाचक बाईला मनवेन, तिला समजावेन, पण नाही, मी चुकलो गुड्डू. आता मी इथे थांबणं म्हणजे खरोखर मूर्खपणा आहे. एवढे दिवस मी विचार करत होतो की नंदिनीला माझं पटलं आहे, नंदिनी मला समजून घेईल, पण नाही. मला वाटलं होतं की काल आमच्यात जाऊ दे, तुला काय सांगून हे सगळं उपयोग आहे, मला जाऊ दे, आणि मग तो तिकडनं जाऊ लागतो. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी आईच्या बोलण्याचा विचार करते. ती विचार करते, खरंच आपल्यामध्ये आणि जीवांमध्ये आता नवरा बायकोचे सगळे संबंध तयार झालेत, मग आता मी इथे थांबून काय उपयोग आहे. मग ती पॅकिंग करून निघत असते. धनंजय तिच्या खोलीत येतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी काय चाललं आहे तुझं, तू पॅकिंग कसली करतेस आणि कुठे चालली आहेस तू? नंदिनी म्हणते, बाबा मी जीवांबरोबर कायमची माझ्या घरी माझ्या सासरी चालली आहे. त्यावर धनंजय म्हणतो, नंदिनी काही बोलतेस का तू? असं काही करायचं नाही आहे तुला आणि तू कुठेही जाणार नाही आहेस, तू इथेच राहणार आहेस. नंदिनी म्हणते, नाही बाबा, मी इथे राहून आता नाही चालणार, मला माझ्या घरी माझ्या सासरी जावंच लागणार आहे. धनंजय नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो. मग मात्र नंदिनीचा नाईलाज होतो आणि नंदिनी धनंजयला म्हणते, बाबा मला माफ करा, पण माझ्याकडे पर्याय नाही आहे. नवरा बायकोंमध्ये जे संबंध असतात, नवरा बायकोंचं जे नातं असतं ते माझ्यामध्ये आणि जीवामध्ये तयार झालं आहे. आता माझ्या इथे राहण्याला काहीच अर्थ नाही आहे, मी जाणं हेच शहाणपणाचं लक्षण ठरेल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जीवा घरी आलेला असतो. जीवाला घरी आलेलं बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सगळ्यांना वाटतं जीवा आणि नंदिनी एकत्रच घरी आलेत. मग आता विक्रम लगेचच म्हणतो, अरे ते बघा, इथे आपण आनंदाचं बोलतोयच आणि आनंद आपल्या दारात बाहू पसरून उभा आहे. जीवा आणि नंदिनी आलेत, वा वा वा, लेक आणि सून येती घरा, तोची दिवाळी दसरा. त्याबरोबर मग लगेचच आता पार्थ, काव्या, विक्रम, मानिनी, त्याचबरोबर आशा आणि बाकी सगळेच पुढे येतात. आणि आता पार्थ जीवाला विचारतो, जीवा नंदिनी कुठे आहेत? त्यावर जीवा लगेचच उदास चेहऱ्याने पार्थला म्हणतो, कोण नंदिनी? आता जीवाने असं म्हटल्यावर मग मात्र सगळेच जण जीवाकडे बघू लागतात. त्याबरोबर आता नंदिनी येते आणि जीवाच्या शेजारी उभी राहते आणि म्हणते, काय म्हणालात? कोण नंदिनी? तुमची बायको नंदिनी. काय हो, एवढ्या लवकर बायकोला विसरला? ते 21 दिवस माहेरी काय गेले तर लगेच कोण नंदिनी वगैरे काय? आणि हो,
21 दिवस गेले जरी होते तरी तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर माझ्याच माहेरी होतात ना. अर्ध्या तासात विसरलात बायकोला. त्याबरोबर आता नंदिनीला आपल्याबरोबर आलेलं असं बघून जीवाला खूपच जास्त आनंद होतो. जीवा खूप खुश होतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू इथे म्हणजे मी आणि मला खरंच कळत नाही आहे हे सगळं काय घडतं आहे. नंदिनी म्हणते, जे घडलं ते घडलं. मी इथे आली आहे की नाही ह्यातच तुम्हाला आनंद आहे हे मला ठाऊक आहे. आणि आई बाबा अहो काय तुम्हाला काही तुमच्या सुनेचं कौतुक करायचं नाही आहे का. त्यावर लगेचच मालिनी म्हणते, मला तर हे सगळं स्वप्नवतच वाटतंय. त्याबरोबर नंदिनी म्हणते, पण हे सगळं स्वप्न नाही, हे सगळं खरं आहे. काव्या म्हणते, वा वा वा, माझी एक्झामसुद्धा आली आहे, ताईसुद्धा आली आहे, सगळं कसं छान घडलं आहे. आणि आता ताई आल्याबद्दल पुन्हा एकदा घरामध्ये आपण छान सेलिब्रेट करूया. धनंजय भाऊजींनी तुला सोडलं नंदिनी, त्यांनी तुला अडवलं नाही असं आता मालिनी ही नंदिनीला विचारत असते. त्यावर नंदिनी म्हणते की जाऊ देत ना आई बाबांबद्दल. म्हणजे प्रत्येक बापाला आपल्या मुलीला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, तिचं सगळं व्यवस्थित व्हावं असंच वाटत असतं आणि बाबांनासुद्धा तसंच वाटत होतं. म्हणूनच ते मला पाठवायला तयार नव्हते. पण त्यानंतर त्यांना मी समजवलं आणि आता त्यांना माझी बाजूसुद्धा पटली आहे. चला आता मी घरी आली आहे तर मस्त काहीतरी भक्कड सेलिब्रेशन होऊ दे. विक्रम म्हणतो, नंदिनी तुझ्या हातचे मस्त खमंग भजी बनव. नंदिनी म्हणते, आपका आदेश सर आखो पर बाबा. तुम्हाला कुठली भजी खायची आहे ती फक्त सांगा. शारदा ताई कशा आहेत त्या तुला काही बोलल्या नाही का असं मालिनी विचारते. त्यावर नंदिनी म्हणते, नाही, उलट आई तर मला म्हणाली की तू जा म्हणून तुझ्या नवऱ्याबरोबर, शेवटी तुझा संसार महत्त्वाचा. हे ऐकून मालिनीला बरं वाटतं. मालिनी म्हणते, आणि आता तू काहीही करू नकोस, तुझ्या सासऱ्यांना काय तुझ्या हातच्या जेवणाची आठवण रोजच येते. पण अहो आजही तुम्हाला माझ्याच हातचं जेवावं लागणार आहे आणि माझ्याच हातचे भजीसुद्धा खावे लागणार आहेत. माझी सून नुकतीच घरी आली आहे आणि ती दमली आहे. मला तिला लगेचच किचनजवळ उभं करायचं नाही आहे. मी काही त्या खाष्ट खडूस सासवांपैकी सासू नाही आहे नंदिनी. आज मी मस्त तुमच्या सगळ्यांसाठी गरम गरम भजी बनवते. मग मालिनी काकू जीवा नंदिनीला फ्रेश व्हायला लावतात आणि स्वतः मस्त गरम गरम आता कोथिंबीर भजी, बटाट्याचे भजी, कांद्याची भजी करतात आणि आता सगळेजण छान खात बसलेले असतात. शेवटच्या भज्यांचा लॉट मालिनी काकूंनी तळायला ठेवलेला असतो आणि त्या हॉलमध्ये आलेल्या असतात. आता त्या चाललेल्याच असतात. इतक्यात काव्या म्हणते, तुम्ही बसा आई, मी घेऊन येते ते भजी उरलेले. आणि किचन ओटाही जरा आवरते. मग काव्या किचनमध्ये येते आणि किचन ओट्यावरती जी प्लेट ठेवलेली असते त्यामध्ये मस्त गरम गरम कोथिंबीर भजी काढून घेते तेलातले आणि म्हणते, वाह काय मस्त कुरकुरीत क्रिस्पी भजी झालेत. आईंच्या हाताला काही औरत चव आहे. बरं आता चला काव्या मॅडम जरा किचन ओटासुद्धा आवरून घ्या. मग काव्या आता किचनचा ओटा आवरायला सुरुवात करते. आता काव्या किचन असताना हॉलमध्ये तिचं लक्ष जातं. ती विचार करते, खरंच किती सगळं छान झालं आहे ना काही दिवसातच. 16 डिसेंबरच्या त्या रात्रीनंतर वाटत होतं सगळं उद्ध्वस्त झालं, पण नाही, सगळं व्यवस्थित आहे. इतक्यात पार्थला ठसका लागतो आणि पाणी पिण्यासाठी पार्थ किचनमध्ये येतो. पार्थला ठसका लागलेला बघून काव्य लगेचच फ्रीजमधनं पाण्याची बाटली काढते आणि पार्थला देत म्हणते, पाणी प्या, बरं वाटेल. पार्थ लगेचच पाणी पितो. काव्या पार्थला विचारते, बरं वाटतंय? त्यावर पार्थ होकार देतो. मग काव्या पार्थला म्हणत असते, बघा ना देशमुख, आता तर नंदिनी ताईसुद्धा जीवाबरोबर घरी परत आली. नंदिनी ताईने सुद्धा जीवाला माफ केलं. मग अजून तुम्ही किती दिवस असा माझ्यावरती राग धरून ठेवणार आहात? देशमुख, जेवढं झालं तेवढं पुरे झालं. रुसवा फुगवा, चिडणं रुसणं पुरे झालं आता. प्लीज सोडून द्या ना तुम्हीसुद्धा तुमचा राग. बघा ना एकदा हॉलमध्ये नजर मारून, घरात सगळे किती आनंदी आहेत, किती सुखी आहेत. मलासुद्धा इतका आनंदी व्हायचं आहे. मलासुद्धा माझ्या कुटुंबाबरोबर हा सगळा आनंद साजरा करायचा आहे. पार्थ म्हणतो, मी कुठे अडवलं आहे तुम्हाला? जा आणि करा. काव्या म्हणते, तुम्ही अडवलं नाही आहे मला, पण तुम्ही सोबतही घेतलं नाही आहेत ना मला. पार्थ, हे सगळं मी हक्काने तेव्हाच करू शकते जेव्हा तुम्ही मला बायको म्हणून स्वीकाराल, जेव्हा नवरा म्हणून तुम्ही माझ्यासोबत असाल. हे माझं सासर आहे आणि सासरच्या घरी प्रत्येक मुलीबरोबर तिचा नवरा असावा हीच तिची इच्छा असते. पार्थ प्लीज, आपल्या नात्याला तुम्हीसुद्धा एक संधी द्या ना. नंदिनी ताईने आणि जीवाने बघा कशी त्यांच्या नात्याला संधी दिली आहे. आपणही मूव ऑन व्हायला हवं. पार्थ आता काहीच बोलत नसतो. तर आता पार्थ आणि काव्या दोघंच किचनमध्ये असल्यामुळे वसू आणि रम्याला काही हॉलमध्ये चैन पडत नाही. त्या लगेचच पार्थ आणि काव्याच्या मागे किचनकडे येतात आणि आता पार्थ आणि काव्याला असे एकत्र बघून रम्याला खूपच जास्त
जास्त जेलसी होते. रम्या म्हणू लागते, बघ बघ आई, ही काव्या प्रत्येक वेळी माझ्या पार्थला कशी भुरळ घालण्याचा प्रयत्न करत असते. एक संधी म्हणून सोडत नाही ही मुलगी. चिपकू कुठची, पालच आहे ही पाल. त्याबरोबर लगेचच आता वसू आत्या म्हणत असते, रम्या रम्या अगं तू जरा शांत हो बरं. तुला किती वेळा सांगितलंय मी तू उगाचच्या उगाच फार टेन्शन घेत जाऊ नकोस म्हणून, पण तुला माझं काही ऐकू येतच नाही. साठे गुरुजींनी सांगितलंय की नाही तुझं आणि पार्थचं लग्न होणार म्हणून. तुझ्या हातात पार्थच्या नावाची वर्णमाला असणार, पार्थच्या हातात तुझ्या नावाची वर्णमाला असणार, पार्थच्या हातात तुझ्या नावाचं मंगळसूत्र असणार. सगळं छान होणार बाळा. तू फक्त गुरुजींच्या बोलण्यावर विश्वास ठेव. आणि आज जिथे ती काव्य उभी आहे की नाही पार्थ बरोबर, पुढच्या वर्षी तिथे पार्थच्या शेजारी तू असशील. त्यावर लगेचच आता रम्या म्हणते, आई तुझ्या तोंडात आहे ना किलोभर साखर पडो. त्यावर लगेचच वसू आत्या म्हणते, अच्छा म्हणजे तुझ्या लग्नापर्यंत मी जिवंत असावं अशी काही तुझी इच्छा नाही. डायबिटीसने मी डायरेक्ट वरतीच जाईन की. त्यावर लगेचच रम्या म्हणते, काय गाई तू पण कशी भाषा बोलतेस. बरं सॉरी. त्याबरोबर वसू आत्या म्हणते, रम्या रम्या अगं काळजी करू नकोस. जोवर मी माझी नातवंड पतवंड बघत नाही की नाही तोपर्यंत मी काही वरती जात नाही. तर आता काव्य जे काही बोललेली असते ते सगळं पार्थला सुद्धा पटत असतं. पण आता पार्थ काव्याला तिच्यासमोर काहीच उत्तर देत नाही. बाहेर सगळीजणं वाट बघतायत, भजी घेऊन लवकर या एवढं बोलून पार्थ हा ताबडतोब तिकडनं निघून जातो. आणि मग आता तो बाहेर येतो आणि खरोखर हॉलमध्ये उभा राहून तो सगळ्यांकडे बघतो. सगळ्यांचे चेहरे किती फुललेत, आनंदी आहेत. मालिनी काकू आणि विक्रम काका तर सगळ्यात जास्त खुश आहेत, कारण त्यांची चारही मुलं आज एकत्र आली आहेत. मुलं म्हणजे 2 सुना आणि 2 मुलं. आणि कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुलांचं सुखच महत्त्वाचं असतं. मग पार्थ हा विचार करतो काव्याच्या शब्दांचा. त्याला वाटत असतं खरोखर आता जर जीवा आणि नंदिनी पुढे गेलेत, जीवाने नंदिनींना स्वीकारलं आहे, तो त्यांच्यावर प्रेम करू लागला आहे, नंदिनीने सुद्धा जीवाला माफ केलं आहे, तर मी सुद्धा खरोखर काव्याला एक संधी द्यायला हवी. काव्यांनी सुद्धा मला मनवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. मी सुद्धा किती दिवस हे ताणू. आणि तसंही एखादी गोष्ट ताणली की ती तणंगली जाते, कधीकधी वेळेप्रसंगी ती तुटते आणि मग मात्र सगळाच गोंधळ होतो. त्यापेक्षा वेळेवर सगळं सावरलं तरच बरं होईल. तर दुसऱ्या बाजूला आता काव्यसुद्धा म्हणत असते, देशमुख तुम्ही जरी आत्ता माझ्या प्रश्नांचं उत्तर न देता इकडनं निघून गेला असलात ना तरी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे. तुम्हाला मला संधी द्यायची आहे हेच तुमच्या मनात सुरू आहे. तुम्हाला ना तुमच्या मनातलं कळत नाही आहे, पण मला मात्र आता तुमच्या मनातलं सगळं अगदी व्यवस्थित कळू लागलं आहे. आणि बघा लवकरात लवकर तुम्ही मला संधी द्याल आणि मी त्या संधीचं सोनंसुद्धा करेन. हा मिसेस काव्या पार्थ देशमुखचा शब्द आहे. नाही जर आपला संसारसुद्धा विक्रम काका, मालिनी काकू, आईबाबांसारखा सुखी झाला ना तर मी सुद्धा माझं नाव काव्या पार्थ देशमुख सांगणार नाही. शेवटी आपल्यासमोर आपल्या आईबाबांचे आशीर्वाद आहेत, आदर्श आहेत. त्यांच्या आदर्शावर पाऊल टाकूनच आपण सुद्धा आपला संसार सुखाने करून दाखवू. आणि तुम्ही तर मला प्रत्येक वेळी समजून घेता, मी सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळी साथ देते. मग काय हरकत आहे आपला संसार सुखी व्हायला. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा.